सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जुन्या वादातून एकाला जीवेठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून बेदम मारहाण करणाऱ्या आरोपीला गुंडाविरोधी पथकाने जिल्हा अहिल्यानगर येथून तब्बल 3 वर्षांनी अटक केली आहे। दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार फिर्यादी निलेश थोरात यांचा भाऊ कुणाल थोरात याला जुन्या वादातून वज्रेश्वरी झोपडपट्टीच्या मोकळ्या मैदानात पंचवटी येथे अपहरण करून लाकडी दांडक्याने व दगडाने जीवेठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली होती। दिनांक 6 जून 2022 रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती। त्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेला रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनर हा फरार झाला। गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी रवींद्र डोलनर हा स्वतःची ओळख लपवून राज्य कर्नाटक या ठिकाणी फिरत असून सध्या तो जिल्हा अहिल्यानगर येथे नातेवाईकांकडे येणार आहे। त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले। पुढील तपासासाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव, प्रवीण चव्हाण यांनी संयुक्तरित्या यशस्वीरित्या राबवली आहे। गुंडाविरोधी पथकाने सुमारे 2.5 वर्षापासून फरार असलेला आरोपी जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात घेतलाय। त्याची हकीकत अशी की पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 197/2022 IPC कलम 307, 364 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी 5 आरोपी अटक केलेले आहेत। त्यामधील एक आरोपी मुख्य आरोपी फरार होता। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्यापपर्यंत फरार असून त्याचा शोध घ्यावा। त्यानुसार आम्ही माननीय DCP क्राईम श्री बच्छाव सर व माननीय ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीची माहिती घेतली असता गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना आरोपी नामे रवींद्र पोपट डोलनर हा जिल्हा अहिल्यानगर येथे राहुरी तालुक्यात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही तात्काळ आमच्यासह पोलीस हवालदार सूर्यवंशी, पोलीस अंमलदार राजेश राठोड, गणेश भागवत, प्रदीप ठाकरे याप्रमाणे अशोक आगाव आणि चव्हाण अशांचे पथक बनवून तात्काळ आम्ही सदर आरोपीस जिल्हा अहिल्यानगर तालुका राहुरी या ठिकाणून रात्री त्याला ताब्यात घेतलं। पुढील तपास कामी त्याला पंचवटी पोलीस ठाणे येथे